विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD ग्रीन आर्मी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, दिव्य मराठी वर्तमानपत्राअंतर्गत जी न्यूजपेपर जे कात्रण आलेले आहे प्रचंड टेलिग्राम आणि यूट्यूबवरती व्हायरल होत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये याच्याबद्दल डिटेल्समध्ये आपण हे अपडेट खरी आहे की खोटी आहे संपूर्ण माहिती बघणार आहोत। अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD ग्रीन आर्मी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलवरती फक्त वन विभागासंदर्भात अपडेट दिले जातात आणि त्याचीच तयारी करून घेतली जाते आणि आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा इथे त्यांनी म्हटलेलं आहे लवकरच वेळापत्रक येईल। नागपूर विभागात सर्वाधिक 1852 तर नाशिकमध्ये 887 पदे भरली जातील। तर राज्यामध्ये एकूण 12,991 वनरक्षकांची भरती होईल। तर हे इथे मुळात वनरक्षक नसून इथे वनसेवक आहे, लक्षात घ्या। वनरक्षकच्या जागा आहेत त्या मुळात कधीच एवढ्या जागा येणे शक्य नाही, हे लक्षात घ्या। इथे वनसेवक आहे। न्यूज जे आहेत त्यांनी देखील थोडी घेऊनच त्यांनी हा व्हिडिओ बनवलेला आहे। आता ही अपडेट खरी आहे की खोटी आहे याच्याबद्दल आपण चर्चा करण्या अगोदर मी तुम्हाला जागा सांगून देतो। नाशिक वनवृत्त 887, छत्रपती संभाजीनगर 1535, नागपूर 1852, चंद्रपूर 845, गडचिरोली 1423, अमरावती 1188, त्याच्यानंतर यवतमाळ वनवृत्त 665, पुणे 811, कोल्हापूर 1286, धुळे 931, ठाणे 1568, एकूण 12,991 या वनसेवक जागांची पदभरती लवकरच आलेली बघायला भेटेल। आता हे मुळात जे खाली एक न्यूजपेपर आहे हे काल परवाच्या दिवशीचे प्रचंड व्हायरल होत होते। तर हे एका नामांकित यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल आहे, त्यांचा एक नामांकित शिक्षक आहे। तुम्हाला त्यांचं मी आता इथे नाव घेणार नाही, परंतु ते कॉमेडी करतात, एकदम चांगले एक शिक्षक आहेत नामांकित। 2000 आता गेल्या 1.5 वर्षापासून फेमस झालेले आहेत। आता मी नाव घेऊ शकत नाही। त्यांनी हे एडिट केलेलं आहे, त्यांच्याच टेलिग्राम ग्रुपवरती सर्वात पहिल्यांदा हे टाकण्यात आलेलं होतं। तर ही याच्याबद्दल ऑफिशियल अपडेट कोणत्याही प्रकारचे हे कात्रण हे किंवा हे पत्रक याच्याबद्दल ऑफिशियल वेबसाईटवरती किंवा ऑफिशियल वन विभागाअंतर्गत कोणत्याही प्रकारचे असे अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेले नाही। त्यांनी ही जी माहिती टाकलेली आहे ही संपूर्ण या ठिकाणी जो वनसेवकचा GR म्हणजे जो प्रस्ताव मांडण्याचा GR होता त्याच्यातून टाकलेली आहे। आता त्यांनी इथं न्यूजपेपरवाल्यांनी असे म्हटलेलं आहे, बघू शकता, वनरक्षकांच्या जागांसह इतर सर्वच पदांसाठी अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन असेल। अद्याप वेळापत्रक निश्चित झालेले नाही, परंतु लवकरच प्रसिद्ध होईल असा अंदाज खाजगी कोचिंग तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। परंतु ऑफिशियल अपडेट कोणत्याही प्रकारची अजून आलेली नाही, परंतु लवकरच जाहिरात आलेली बघायला भेटेल। अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD ग्रीन आर्मी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।